It's on. Okay, let's do the Q&A baby. रिस्पॉन्स चांगला आला होता ऍक्च्युली पोलला. हो, रिस्पॉन्स चांगला आला होता. आपण अपेक्षाच करत नव्हतो, म्हटलं कोण आपल्याला भाव टाकणार आहे. हॅलो लेडीज, तर आम्ही एक Q&Aचा पोल टाकला होता आणि आम्हाला कमेंट्समध्ये पण तुम्ही खूपदा असं म्हणला आहात की हा प्रश्न किंवा आमच्या पर्सनल लाईफवर की मैत्री कशी झाली किंवा ह्या पॉडकास्टबद्दल तुम्ही बरेच प्रश्न विचारले आहेत. तर फायनली आम्ही असं ठरवलंय की Q&Aचा व्हिडिओ आम्ही घेऊन येतोय तुमच्या समोर. आणि तुम्ही खूप पेशन्स दाखवले. माहिती बऱ्याच दिवसांपासून हा व्हिडिओ रेंगाळत होता. रादर जेव्हा पोल टाकली त्याच्यावर खरंच छान रिस्पॉन्स आला होता आणि तुम्ही असे होते की सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्या म्हणजे तसं तर येस, तर तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही इथे बसलो आहोत आणि आता Q&A फायनली स्टार्ट करू. दिस इज एस अँड दिस इज जी. तर पहिला प्रश्न आला होता की नावं काय आहेत. माझं नाव आहे जॉर्जिना. माझं नाव आहे सेलिना. वाटतं का आम्ही वाईट लेवल नाही करणार आहोत आम्ही कुठल्याही गोष्टी. तर ऍक्च्युली SNGचा अर्थ काय हे सुद्धा खूप जणांनी विचारलंय की SNG काय म्हणजे नेमकं कशासाठी स्टँड करतं. तर S म्हणजे माझ्या नावाचं पहिलं अक्षर. हो, आणि जी म्हणजे माझ्या नावाचं पहिलं अक्षर. तर जेव्हा आम्ही पॉडकास्टचं नाव ठरवत होतो तेव्हा मला असं होतं की फार कस्टमाइज्ड पाहिजे, म्हणजे असं काहीतरी जे दोघींच्या नावाला जाईल किंवा दोघींच्या पर्सनॅलिटीला जाईल. आणि तशी आमची जोडी फेमस आहे त्यामुळे म्हटलं की ठीक आहे, मग इनिशियल्स घेऊयात. आणि मराठी युट्यूब चॅनल. तर नावं अजून पण आम्ही नाही सांगणार, अजून थोड्या दिवसांनी नावं तुम्हाला नक्कीच सांगू. तर हो, म्हणजे सेलिना आणि जॉर्जिना वगैरे असलं काही नाही आहोत आम्ही, अगदी शुद्ध मराठी नाव आहेत आमची. पण ती तुम्हाला अजून थोडा वेट करावा लागेल तेव्हा रिव्हील करू. तर थोडं म्हणजे प्रायव्हसी इश्यूसाठी पण आणि म्हणजे कम्फर्ट लेवलसाठी पण आम्ही चूज केलं की नावं नाही सांगायची आणि S आणि G यानेच फॉरवर्ड व्हायचं. पण ठीक आहे, फॉर नाव दिस इज ओके. ओके. पुढचा प्रश्न आला होता की तो खूपदा येतो, तुमच्या मैत्रीबद्दल बोला आणि म्हणजे तुमची फ्रेंडशिप कशी झाली. कारण हे ठळक आहे की आमची जी केमिस्ट्री आहे किंवा आम्ही जी टाइमपासची लेवल गाठली आहे त्यावरून की व्यवस्थित मुरलेली मैत्री आहे, लोकांना कळतं. आणि आमच्या बोलण्यातनं पण असं येतं ना आपल्या की त्यावेळेस नाही का आपण हे केलं होतं किंवा कॉलेजला नाही का तू अशी होतीस. तर मग आता आपण मग त्या दिवशीच बोलताना असं मोजत होतो, म्हटलं 10 वर्ष झाली. म्हणजे बापरे, एवढी जुनी असतो. तर हो, म्हणजे 10 वर्ष. हो, तर 10 वर्ष जुनी S आणि G ची मैत्री आहे. आता काही महिन्यांपूर्वीपासून आम्ही फायनली स्पॉटिफायवर पहिल्यांदा पॉडकास्ट सुरू केला याच नावाने, SNG द मराठी पॉडकास्ट. आणि मग नंतर थोडं पॉडकास्टचं आम्हाला गणित जमलं, म्हणजे की नाही का ते रुटीन मध्ये आमच्या आल्यानंतर मग आम्ही म्हणलं की आता युट्यूब चॅनल, कारण की ते जरा आम्हाला जास्त कमिटमेंट लागते त्याला असं वाटत होतं म्हणून युट्यूबला, म्हणून आम्ही नंतर मग ते सुरू केलं. तर अगदी म्हणजे ओबडधाबड बोलायचं म्हटलं तर निदान 9 वर्षाच्या मैत्रीनंतर आपण काहीतरी इनिशिएटिव्ह असा घेतला, कमिटमेंट व्हॉइस. म्हणजे जेव्हा आम्हाला असं वाटलं की आता आपल्या ज्या गप्पा आहेत त्या आपल्या पुरत्याच सीमित न राहता आता दुसऱ्यांना कळल्या पाहिजे. तर पहिली भेट, द ग्रेट भेट कधी झाली होती. तर कॉलेजमध्ये झाली होती. म्हणजे कॉलेजमध्ये म्हणजे असं नाही की एक्सपेरिमेंटच्या लॅबमध्ये किंवा लायब्ररीमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये, नाटकाच्या ऑडिशनसाठी. येस, आम्ही दोघी पण नाटकाच्या त्या व्यासपीठाने जोडल्या गेलो आहोत. कारण आम्ही दोघी पण ऍक्टिंग करायचो कॉलेजमध्ये असताना. आणि पहिली भेट आमची अशी होती जेव्हा ऑडिशनसाठी आम्ही दोघी पण आलो होतो. फिरोदिया करंडक, फेमस पुण्यातलं फिरोदिया करंडक जे होतं त्याच्या ऑडिशन मध्ये आपण पहिल्यांदा भेटलो होतो. तेव्हा अशी होती की ओळख फक्त, किंवा आपण एकत्र काम करतोय ऍज अ कलिग, म्हणजे नाटकाची टीम असं होतं. आणि वर्षभर तर तसंच होतं. मी असं नाही म्हणत की काही नव्हतंच बिलकुल, पण हा म्हणजे टीमच होतो, असं नाही का मैत्री क्वालिफाईड नव्हतं पूर्ण दोघींचंही. रादर वेळ घेतला, एक नाटक झालं, दुसरं झालं, त्यानंतर मग मैत्री अशी फुलायला लागली. आणि मग कधी इतकी चांगली मैत्री झाली
आम्हाला पण नाही कळलं. म्हणजे हो. आणि मला असं वाटतं ज्या ऍक्च्युअल जेन्युइन कनेक्शन्स आहेत लाईफमध्ये ते असेच असतात की म्हणजे जसं आपण म्हणलो 10 वर्ष कधी झाली आम्हाला कळलं नाही. आम्हाला असं वाटतं आम्ही कालच कॅन्टीन मध्ये बसून टाइमपास करत होतो आणि आज आम्ही या काउचवर बसून हे बोलतोय. तर इतकं ते खूप सहज सोपी मैत्री आणि एकदम म्हणजे सुरळीत गणित जमलं. म्हणजे असं नाही की पहिल्यापासून असं नाही का तू माझी बेस्ट फ्रेंड आणि रादर हा टॅग आम्ही अजूनही नाही लावत. म्हणतात की तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना मी असं म्हणते की हा ठीक आहे. म्हणजे असं आम्ही कधीच म्हटलं नाही की माझी बेस्ट फ्रेंड ही किंवा काय असं रादर अजूनही म्हणत नाही. म्हणजे तो काय माहिती ते तसं जेन्युइनली झालंच नाही कधी की असं आपण कधीतरी कुठे म्हणावं आणि त्याला लेबल बिबल करावं. पण व्हॉट एव्हर इट इज ते छान आहे. म्हणजे टचवूड छान आहे. तर ती तशी मैत्री झाली होती. आता अजून प्रश्न आला होता की पॉडकास्टचं कसं सुचलं. म्हणजे आम्हाला असं खूपदा व्हायचं की आम्ही गप्पा मारतोय ना तर लोक असे इंटरेस्ट घेऊन बघायचे. म्हणजे आम्ही कधी कधी असे 2-2 तास एखाद्या कॅफेत एक कॉफी झाली मग दुसरी झाली मग आता तिसरी मागवायची आहे का एवढ्या आमच्या गप्पा संपायच्याच नाही. आणि लोक बघायचं. म्हणजे तुला आठवतं एकदा आपण एका ठिकाणी बसलो होतो तेव्हा म्हणजे एक मुलगा होता तो असं नाही की आम्हाला ताडण्यासाठी म्हणजे तो इंटरेस्टिंग संभाषण ऐकण्यासाठी तो पण असं ऐकत होता. म्हणजे असं बऱ्याचदा एकदा नाही मुली सुद्धा असं बऱ्याचदा झालंय. मुली बायका. आणि मग आम्हाला असं कळलं की आपला जो जॉनर आहे ना एकूण पॉडकास्ट किंवा आपले जे विषय आहेत आपलं जे संवाद होतो आपला तो खूप जास्त मुलींशी रिलेटेड आहे बायकांशी रिलेटेड आहे. कारण आम्ही घरातल्या मोठ्या बहिणी आहोत दोघी कॉमन फॅक्टर म्हणला आमचा. दोघी पण घरातल्या मोठ्या मुली आहोत. तर मग आम्हाला असं होतं की आपल्या वेळेस म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही मोठं होताना एक ताई किंवा एक दीदी एक जी फिमेल फिगर असते ना आई सोडून. कारण आईशी आपण बरेच विषय मोकळेपणाने कधी कधी नाही बोलू शकत. तिथे कुठेतरी एक रेस्ट्रिक्शन असतं. तर एक जी ताई फिगर होती ना ती आमच्या दोघींच्या लाईफमध्ये नव्हती कारण आम्हीच काय आहोत दोघी. म्हणून मग आम्हाला असं वाटलं की आपले संवाद पण असे आहेत आणि आपले विषय पण असे आहेत तर आपण का नाही आपल्या अनुभवातून असं काहीतरी सुरू करूयात की जे अशा मुलींच्या कामास येईल ज्या खरंच आमच्याहून लहान आहेत किंवा त्यांना एका फिमेल गायडन्सची गरज आहे. आणि फक्त लहान म्हणून नाही जे आम्हाला समजले जे काही थोडंफार कळालंय आयुष्याचं गणित ते कधी कधी म्हणजे आपणही म्हटलं की आपल्याहून मोठी कोणी कलिग किंवा माझ्याहून मोठी म्हणजे माझीच स्वतःची कुठली तरी ताई आहे मावस बहीण आहे किंवा कोणी बहीण आहे किंवा एखादी कुठली तरी कॉलनीतली वहिनी आहे की जी मोठी आहे पण ती असं म्हणते की हे कसं ते कसं तिने पण कुठला तरी सल्ला घेतलाय असं बऱ्याचदा झालं. मला असं वाटलं की कदाचित आपल्याकडे असं काहीतरी आहे की जे सगळ्यांसमोर सांगायला हरकत नाहीये. बरोबर. आणि जे प्रश्न आपण आपल्या लेवलवर एकट्याने म्हणजे नाही का कष्ट करून सोडवलेत ते स्ट्रगल बाकीच्यांनी प्रत्येक मुलींनी करायची काही गरज नाहीये. आणि मी म्हणते चल प्रश्न सोडवण्याच्याही पलीकडे एक असतं ना कोणी कुठंतरी आपल्याला असं हर्ड फील होणं की मी माझ्या मनातलं बोललीस तू किंवा तू असं म्हणजे नाही का एक तुमच्या फोनच्या स्क्रीनच्या पलीकडं तुमची ताई किंवा मैत्रीण अशी जी फिगर तसं आम्हाला ते आमचं टार्गेट होतं. तेच आमचं टार्गेट ऑडियन्स होतं. मग त्या थ्रू निघालं की हा नाही म्हणजे आपण जे बोलतो ना ते जी सगळ्यांना कळायला पाहिजे लेट स्टार्ट. मग आमचं ते पॉडकास्ट सुरू झालं. असं एकीचा कोणाचा असं आयडिया नव्हती ती असं मी खूपदा म्हणायचो की हे ना सगळ्या मुलींना कळायला पाहिजे सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. तर त्याच्या थ्रू निघालंय. त्याच्या थ्रू असं झालं की यार मग काहीतरी करूया आणि काहीतरी जी करण्याची खाज आहे ती दोघींमध्ये आधीपासून आहे. म्हणजे भरपूर त्यामुळेच मग आम्ही नाटकाच्या प्रॅक्टिसला भेटलोय. म्हणजे तोच एक पॉइंट होता ना की आपल्या अभ्यासाव्यतिरिक्त आपल्याला काहीतरी करायचंय सतत काहीतरी अजून. म्हणजे आम्ही दोघी जॉब पण करतोय आता. जॉब घर सगळं सांभाळून पॉडकास्ट करणं बरं शहर वेगळं वेगळं ते पण इंटरेस्टिंग आहे. सांगायला मला आवडेल की तसं म्हणजे मूळ म्हणजे ही पण पुण्यातलीच आहे मी पण पुण्यातलीच आहे. पण माझं आत्ता इथे मी राहतीये पुण्यात पण जी पुण्यात नाही राहत ती आत्ता सध्या बँगलोरला आहे. तर ती जेव्हा येते इथे तेव्हा आम्ही आमचं स्केड्यूल मॅच करून शूटिंग करतो. बॅचमध्ये शूट करतो बॅचमध्ये थंबनेल्स करतो बॅचमध्ये डिस्क्रिप्शन्स वगैरे काढतो आणि मग एक रिलीजेस होतात. त्यामुळे मी असं म्हणायला हरकत नाही की ॲक्च्युली ती धमक आहे आपल्यात आणि खरंच की नाही म्हणजे काहीतरी उपयोग झाला पाहिजे. म्हणजे जन्माला आलोय तसं बाकी बायकांसाठी आपला काहीतरी उपयोग असावा. आणि ना खूप छान वाटतंय जेव्हापासून पॉडकास्ट सुरू केलाय किंवा जेव्हापासून खरं तर रिस्पॉन्स मिळतोय तेव्हापासून तर अजूनच चांगलं वाटतंय की यार
जे आपण बोलतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय आणि त्यांना कळतंय आणि त्यांची प्रतिक्रिया पण येते. हो, म्हणजे पोल टाकता तर मी हिला तेच म्हणत होते की पोल तर टाकते यार, म्हणलं कोण कुत्र नाही विचारला असं व्हायला सगळ्यांसमोर. पण नाही, कम्युनिटी पोलवर इतक्या छान कमेंट, हो. सुंदर तुमचे पोल्सला इतके चांगले वोट्स आलेत, तुम्ही लाईक्स करता किंवा तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये प्रश्न विचारता. आम्हाला असं वाटलं की नाही, वर्थ आहे, करायला हवं. ठीक आहे, म्हणजे तरी शिक्षण काय केलं ते सांगू शकतो. हा, अजिबातच म्हणजे काही ग्राउंड ब्रेकिंग नाहीये. आम्ही दोघी पण म्हणजे ज्यात मी इंजिनिअरिंग केली त्यात मी जॉब नाही करत आहे, आणि ज्यात मी इंजिनिअरिंग केली त्याच्यात मी जॉब नाही करत. टिपिकल इंजिनिअरिंगची एकदम ट्रू इंजिनियर्स. त्यात आम्ही म्हणजे शिकलोय आम्ही ते काहीच करत नाहीये. बरोबर. म्हणजे माझा जॉब आहे, मी IT क्षेत्रामध्ये आहे, डेटा अॅनलिस्ट म्हणून मी रुजू आहे एका कंपनीमध्ये. हो, आणि मी पहिले करून बघितला 1 वर्ष IT मध्ये जॉब, पण मला असं कळलं की मला दॅट इज नॉट माय थिंग. म्हणजे मला काहीतरी क्रिएटिव्ह फील्डमध्ये करायचं होतं. तर मग मी आत्ता सध्या मार्केटिंग मॅनेजर म्हणून एका कंपनीत काम करते. तर माझं हेच काम आहे, डिजिटल मार्केटिंग आणि ते सगळं. हो, आणि त्या व्यतिरिक्त मग नंतर आम्ही जेव्हा आमचं असं होतं की आयुष्य सुरळीत आहे, म्हणजे पोटा पाण्याचं भागतंय, व्यवस्थित सॉर्टेड आहे, असं म्हणजे नाही का बाकी काही प्रश्न नाहीये. तर जे सुटलं होतं म्हणजे कॉलेज नंतर जे आपला एक थोडा काही वर्षांचा गॅप बसला होता की जसं म्हटलं क्रिएटिव्ह काही केलं नव्हतं, क्रिएटिव्ह किंवा कला क्षेत्रात असं काही केलं नव्हतं. तर त्याचाच एक भाग म्हणून मग आम्ही फायनली हे सुरू केलं. त्या थ्रू आलं हे SNG. तर SNG जे हाऊस आहे त्याच्या अंडर जसं पॉडकास्ट आहे, यूट्यूब आहे, तसं आम्ही अजून तुम्हाला काही हवं असेल, जसं की काही ठिकाणी कॉमेंट्समध्ये हे पण आलं होतं की इंस्टाग्रामचं तुमचं पेज, तर त्याबद्दल ॲड्रेस करायचं झालं तर होतं असं की आमचं जे लाईफ आहे, स्केड्यूल आता सध्या आम्ही इतकं पचवू शकतो. तर जेव्हा इंस्टाग्राम येईल तर मला असं नकोय की इंस्टाग्राम सुरू केलं आणि आपण कनेक्टच नाही झालो लोकांशी किंवा त्याच्यावर काही पोस्टच नाही करत आहे, असं नाहीये. थोडं प्लॅनिंग करून आम्ही त्यातही उतरू. जेव्हा इंस्टाग्राम काढू तेव्हा आम्ही तुम्हाला तेही सांगू, म्हणजे तुम्ही तिथून आम्हाला कनेक्ट होऊ शकाल. बरोबर. आणि सुरू आहे हा प्रवास, म्हणजे असं आहे की ते सगळ्याचं कॉम्बिनेशन एकत्र आलंय. बरोबर. की मैत्री होती आणि मैत्री कुठल्या उद्देशाने नव्हती केली, फक्त मैत्री झाली होती नॅचरली. आणि मग त्या मैत्रीच्या फाउंडेशनवर पॉडकास्ट, मग पॉडकास्ट झालं तर मग ते दोघींचं सगळं मॅच करून आणि कारण आम्ही मैत्री पक्की आहे म्हणून मग ते असतं ना की वेळा किंवा सगळं जुळवून एकमेकींच्या सगळ्या स्केड्यूल प्रमाणे आणि ते सगळं जुळवून किंवा कोणाचं काही चुकलं, हे झालं, काही झालं तरी एक फॅमिली बिझनेस असल्यासारखं आम्ही ते व्यवस्थित चालवतोय. तर अजून तर खूप पल्ला गाठायचा आहे, खूप मोठा. ही तर सुरुवात आहे आणि पहिल्यांदा असं इंटरॅक्ट करतोय ऑडियन्सशी तर थोडं लाज वाटते. बरोबर. तर हा होता अगदी पहिला Q&A SNGच्या चॅनलवरचा. तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा. दिस इज S सायनिंग ऑफ अँड दिस इज G ओव्हर नाव.